पहिले जे येवंक ना ते खंय तरी सायडीक वचून आतां तरी विरोधक ह्या विशयाचेर एके कडेन जातले अशी अपेक्षा करून आमी गव्हर्मेंट रेजोल्युशन पास करपाचें ठरयलां. हांव सोंपयता आसतना रेजोल्युशनाचे मुद्देय सांगता. स्पीकर सर, ह्या हावजांतले 40 मेंबर म्हादय ह्या विशयाचेर उलयले. हांव मुद्दामून स्पीकर सर परत एकदां तुमकां याद करता. म्हादय हो विशय म्हणजे जवळपास 30 वर्सां ह्या विशयाचेर आमची कर्नाटक राज्या बरोबर झगडीच आसा. आमी केंद्रा बरोबर वेगवेगळ्या विशयाचेर डेलिगेशन यो वच सुरूच आसा आनी कोर्टातूय बी गेली कितलींशींच वर्सां स्पीकर सर आमची झगडी सुरू आसा. स्पीकर सर, हांव कोठंबी गांवांत रावतां, ज्या गांवांतल्यान म्हादय नदी मांडवी नदीक मेळटा. गांजे हो बंदारो ज्या जाग्यार बांदला, लिफ्ट इरिगेशन ज्या जाग्याचेर आसा तो आमच्या हेवटेंतल्यान आंबेशी लागता, विच इज एन अगेन पाळी ग्रामपंचायत. थंयच्यान फुडें येयल्या उपरांत उजगांव ब्रिज लागता. उजगांवच्यान फुडें येयल्या उपरांत कोठंबी गांव. हांवें मुद्दामून म्हटलें की सॅलॅनिटीचोय विशय मांडलो. हांव परत परत म्हणजे वेगवेगळ्या विशयाचेर येता डिटेलान. हांवें फक्त सांगलें कारण म्हादय न्हय म्हाका परकी न्ही. हांवें म्हटलां म्हाका आई पेक्षाय चड. आनी हें सांगता आसतना हांव परतूय रिपीट करतां की म्हादय न्हंय खातीर आतांच न्ही, म्हणजे हांव आमदार नासतानाय बी म्हादयच्या आंदोलनांतलो एखादो कार्यकर्तो म्हणून आनी ताज्याय उपरांत आनी हाज्याय फुडें स्पीकर सर, थोड्या जाणांचे वातावरणा प्रमाणे डिसिजन्स बदलता. म्हाका खंयसरूच राजकारण करपाचें ना, हांव परत सांगतां. बट सगळ्यांनी हें उलोवन परत कोण खंय चुकला, कितें चुकलां हें प्रत्येक फावटी दाखोवपाचो प्रयत्न केलो. त्या खातीर म्हाजें डिसिजन वातावरणा प्रमाणे बदलना. हांव सत्तेन नासलो, हांव आमदार नासलो, कांयच नासलो तेन्नाय म्हादयच्या बरोबर आसलो, म्हादय खातीर लडपाक आसलो. आज मुख्यमंत्री आसा जाल्यारूय म्हादय खातीर लडपाक आसा आनी हाज्याय फुडें आसतलो. हें हांव रिपीट करतां. स्पीकर सर, हांव फक्त थोड्यो गजाली पयलीं सांगतां कारण ना जाल्यार लोक वेगळी मेसेज घेवन वयतलो. एकटो उठोन जो हांगा येवन नाचोंक लागलो, कित्याक नाचला तो थोड्या जाणांक कळोंक ना आनी तेजोच फोटो छापून हाडलो. तो कितें सांगतालो आमकां हावजांतल्यांकूच खबर आहा, भायल्यांक खबर ना. म्हादयचेर डिस्कशनूच घेवं नाका म्हणलो. सुप्रीम कोर्टांत मॅटर आसा त्या खातीर तुमी डिस्कशन घेवं नाका. अरे हें कितें नाका जाल्लें? तेका म्हाका दिसता एडवोकेट कार्लूस हाणें एक्सप्लेनूय केलें. बाकीच्यांनी म्हणजे आमचो बाब रोहन हाणें उठूनय सांगलें. आमी सांगपाचोय प्रयत्न केलो. स्पीकर सर, तुमीय सांगलें. बट अशें फाल्यां पिक्चर क्रिएट करतले की म्हादय खातीर म्हाका भायर काडलो म्हणून. म्हाका तें म्हटलेलें नाका कारण आज थोड्या जाणांनी पयले पेजीर छापून सुद्दां जालें. फाल्यां चुकून पयले पेजीर परत म्हादय खातीर म्हाका हावजाच्या भायर काडलो, सरकारान भायर काडलो हें म्हणपाक नाका. जो मनीस सुप्रीम कोर्टाचो भंय दाखोवन तुमी डिस्कशन करूं नाकात हें सांगतालो आनी आमी तेका परत परत सांगताले की तूं तें तशें म्हणूं नाका आनी तसो विशय ना, तूं उलय, तुका जें मांडपाचें तितकें मांड, हें तेका परत परत रिपीट करताले. पण तरी सुद्दां तो धांवत स्पीकर सर वेलात आयलो आनी तेका म्हणजे तुमच्या सगळ्या जे हे आशिल्ले तांच्यांनी भायर व्हरून पावयलो. स्पीकर सर, दुसरी गजाल बाब मायकल बऱ्याच जाणांनी उलयता आसतना हांव मुद्दामून म्हणजे थोड्या जाणांनी आपले उलयता आसतना प्रत्येक जाणांनी आपल्या म्हणजे म्हादय बाबतींतल्या नॉलेजीन प्रत्येक फावटी भर घातल्या. मुद्दामून म्हणजे एड करीत गेल्या आनी खंय चुकलां तें मागीर सांगता हांव थोडेशें. स्पीकर सर, जवळपास आमी 22 जानेवारी 2018 लेजिस्लेटरा खातीर म्हादयचेर एक प्रेजेंटेशन घेतलेलें PAC हॉलांत. स्पीकर सर, तें जर प्रेजेंटेशन आयकलेलें जाल्यार म्हाका दिसता खरेंच बरें जावपाचें. खूब जाणांक म्हादय कितें ही कळपाची. पत्रकार आनी थोडे लेजिस्लेटर प्रेजेंटूय आशिल्ले. हांव डिटेलान वचना. स्पीकर सर, ताज्या उपरांत आमी जवळपास 28 जानेवारी 2018 आमी म्हादयच्या पर्टिक्युलरली कणकुंबी हांगासर म्हणजे विजीट केल्ली आनी तेन्नाचे स्पीकर सर फोटोग्राफ म्हणजे कशा पद्दतीत कणकुंबीच्यान 3 किलोमिटर तांच्यांनी जो कळसा नाला तयार केला
मायकलान सांगल्या त्या प्रमाणे 6 जाण थंयसर आमदार तेन्नाचे आमदार पावले आणि त्याच्या वेळार तेंच्यांनी पळयलें की एक्झॅक्टली कशा पद्दतीन हें सगळें जालां. स्पीकर सर, हांव सगळ्या तारखांनी वयचो ना, बट तरी सुद्दां म्हणजे विजय सरदेसाय हांच्यांनी उलयता आसतना की तेंच्यांनी मुद्दामून जेन्ना 14 ऑगस्ट 2018 तांच्यांनी ट्विटूय केलो आनी ट्वीट करता आसतना सांगलें, इट इज अ विक्टरी फॉर द पीपल ऑफ गोवा. आवर स्टँड हॅज बीन vindicated and we have qualitatively and quantitatively won. Our party and our minister has been on the forefront of the struggle and on the top of the things the right from the beginning, and our legal team has been able to convince the tribunal of a reasonable prayers. I have been personally been monitoring and proceeding, and we have been demonstrated our commitment to in the interest of the गोंयकार. हे सगळे आणि तांच्यांनी म्हणजे ट्रिब्युनलान दिल्लो अवॉर्ड, नो डावट त्यांनी म्हटलें हांवूय आशिल्लो रिजोल्युशन, बट तांच्यांनी पटोवन दिलें कितें म्हणून खंयच्याच पद्दतीन आमकां आनीक सुप्रीम कोर्टात ह्या अवॉर्डाची चॅलेंज करपाची गरज ना म्हणून. स्पीकर सर, आतां म्हाका उलोवनी. स्पीकर सर, हांव परत एकदां सांगता. स्पीकर सर, हांवें तूं उलयतना कांयच डिस्टर्ब करूं ना. हांवें थंडपणे आयकलां. स्पीकर सर, स्पीकर सर, हांवें पाऊण वर आयकलां. स्पीकर सर, परत सांगता हांवें अर्देवर आयकलां. विजय बाब, एक मिनिट. स्पीकर सर, हे पळय तुज्यात आयक. स्पीकर सर, विजय बाब, म्हाका दिसता तुवें नोट डावन करचें कितें आसता आनी मागीर तूं उलयता. मुख्यमंत्र्याक उलोवं दी. तुजोच मंत्री स्पेशली तेणी परत प्रेस घेवन सांगलें. हांव म्हणटा बसून घे, मागीर नोट डावन करून उलय मागीर. स्पीकर सर, तुका जें सांगपा जाय मागीर सांग तूं. स्पीकर सर, हांवें ताका मात्तूय डिस्टर्ब करूंक ना. हांव फट मारिना आनी म्हाका फट मारपाची म्हादईच्या बाबतींत गरज ना. स्पीकर सर, खंय चुकला जाल्यार चुकला म्हणपाची म्हाजी तयारी आसा. नोट डावन कर मागीर विचार. स्पीकर सर, चुकलाय जाल्यार चुकला म्हणपाची म्हाजी तयारी आसा. हे बाबतींत फट मारून हांव खंयच वचूं शकना. कंटिन्यू कर. स्पीकर सर, त्या खातीर म्हणजे म्हाका दिसता हांवें फक्त इतक्याच खातीर म्हटलें, बाब राजेंद्र केरकाराक जो आतां आफयलो पळय न्हू, तेन्ना आमी हांगाच आफयल्लो. हांगा आयकलेलें जाल्यार आनी थंय आयकोंक वचपाची गरज नासली म्हणून बऱ्याच जाणांक. आनी तेद्या वेळार थोड्या जाणांचे कॉन्फ्लिक्टूय जाल्ले. मदींच एनजीटीनूय कोणी एपियर केल्ले आनी त्या वेळारूय बी म्हणजे तो विशय जो एनजीटीन वयचे न्ही, सुप्रीम कोर्टात वचूंक नासले. ह्योय गजाली स्पीकर सर तेद्या वेळार जाल्ल्यो. स्पीकर सर, हें सगळें सांगता आसतना हांव मुद्दामून हे तुमकां हांवें फक्त पेपर इतक्याच खातीर दाखयले की हो सगळो विशय कंटिन्युअसली आमी मांडीत आसा. स्पीकर सर, मार्च 2019 हांव मुख्यमंत्री पदाची हांवें पदभार सांबाळ्ळो आनी मार्च 2019 उपरांत आमी जुलय 2019 म्हादई ट्रिब्युनलान दिल्लो अवॉर्ड सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलो. आमच्या पयलीं हो अवॉर्ड कर्नाटकानूय चॅलेंज केल्लो, महाराष्ट्रानूय चॅलेंज केल्लो आनी आज आमी जी सुप्रीम कोर्टात आमची बाजू स्ट्रॉंगली जर मांडूंक शकता आसत जाल्यार तो अवॉर्ड चॅलेंज केल्ल्या कारणान. जर आमी करूंक नाशिल्लो आशिल्लो जाल्यार रिजिनलान सांगलां तशें लढाय आमी तेन्नाच हरलेले. म्हणून म्हजें म्हणणें आहा की आमी आज सुप्रीम कोर्टात आमचो स्टँड जो आसा हो खूब बऱ्या पद्दतीन मांडपाक शकता. तेणी 2-3 गजाली मुद्दामून विचारल्यो त्यो हांव फाटल्या टेन्युरान वचना. हांव मागीर थोडीशी युरीन उलयल्या त्या 2-3 गजालींचेर फक्त लक्ष दिता. तो राजकारण ना म्हणून तेणी 2-3 पत्र दवरले. हांवूय दिता पत्र ऑन द टेबल ऑफ द हावस दवरता, ते पळोवचें तुवें तेज्या उपरांत. स्पीकर सर, सॅलिनिटीचो विशय जो आसा कंटिन्युअसली जलशक्ती मंत्रालया कडेन आमी मांडलो. एकदां आनी 2 फावटी सॅलिनिटी जो आसा इट इज अ थीन. आमी म्हणटा जें उदक खारट जाता, म्हादईचें उदक हें सर्टन लेवला पर्यंतच, म्हणजे फॉर एग्जाम्पल जर सांगपाचें जालें आसत जाल्यार तें केन्ना उजगांवच्या पुला फुडें तें खारें उदक जायना. आनी ताकाच लागून थंयसर ज्यो खुबे तिसरे जे थंयसर मेळटा त्यो त्या भागांत मेळटा, तेज्या म्हणजे अप टू द खाजन पर्यंत आमच्या मेळटा, तेज्या फुडें मेळना. हें हांवें उदाहरण म्हणून सांगलें. ताज्या सकयल मेळना एकदां, कारण तें साया उदकाकूच मेळटा.
आमी सॅलिनिटी टेस्ट इतक्याच खातीर मांडले, जर म्हादईचो फ्लो गांजेच्यान येवपी उदकाचो जर फ्लो फाल्यां सकाळी कमी जालो जाल्यार हेजी सॅलिनिटी वाडत वाडत स्पीकर सर वयर वयतली आनी आमी ज्या हांवें उदाहरण म्हणजे आमी स कडल्यान उदक लिफ्ट करता, हांवें एकीच कडलें सांगलां. आमी ज्या गांजेच्या आतां जो आमी बंधारो घातला थंय पर्यंत जर पावत जाल्यार इन फ्युचर भंय आसा की फुडलें उदक खारें जाता काय कितें. ही सॅलिनिटी जी आसा ही आमी ह्या पिरियडांत आमी करून घेतली आनी तेजोय रिपोर्ट हो सुप्रीम कोर्टात सबमीट केला स्पीकर सर. आनी परत म्हणजे ट्रायब्युनला कडेन हेजो रिपोर्ट जो आसा होय ट्रायब्युनला कडेन आमी परत आतां फॉर्म जाल्या उपरांत दिला. स्पीकर सर, आमी सुप्रीम कोर्टांतल्यान हाजी जी कमिटी आशिल्ली की इन्स्पेक्शन करपाक जाय, एट प्रेजेंट म्हणजे तांच्यांनी काम कितें केलां कर्नाटकान, म्हणजे कळसा नालाचेर कितें केलां, हलताराचेर कितें केलां, बंडुराचेर कितें केलां, हाजी इन्स्पेक्शन कमिटी सुप्रीम कोर्टा कडल्यान अप्रूव करून घेतली आनी हाजे 3 मेंबर महाराष्ट्र म्हणजे SC इंजिनियर ऑफ कर्नाटका, महाराष्ट्रा आनी गोवा हाजी तिनूय खंयसरूच हाजो 3 जाणांचो रिपोर्ट हो एकत्र जायना जालो. सो डॅट आमी ताजोय रिपोर्ट वी हॅव सबमिटेड ऑलरेडी, म्हणजे इन्स्पेक्शन रिपोर्ट एज पर द सुप्रीम कोर्ट ऑर्डर आमी होय रिपोर्ट जो आसा हो सुप्रीम कोर्टात सबमीट केला. म्हणून तें सांगता म्हणजे आमी खूब बऱ्या पद्दतीन महाराष्ट्राच्या बरोबरी उलोवन होय विशय जो आसा हो करपाचो केलो. स्पीकर सर, आमकां सगळ्या जाणांक म्हणजे कंप्लिटली हांव म्हादई कितें हें सांगपाक वचना, फक्त एकूच खूब बऱ्या पद्दतीन टायम्स ऑफ इंडिया ह्या पेपरात म्हणजे फाटले 2 दीस आयच्याय पेपराचेर तांच्यांनी खूब बऱ्या पद्दतीन कितें म्हादईचें बेजीन कितें आसा, म्हादई खंयच्यान खंयच्यान म्हणजे डायवर्ट करूं शकता, खंयसर डॅम जातले हें तेंच्यांनी खूब बऱ्या पद्दतीन एक्सप्लेन केलां. आनी म्हाज्या पयलीं उलोवपी सगळ्या जाणांनी म्हणजे खंयसर एक्झॅक्टली बंद जातले, खंयसर म्हणजे आमी एक्झॅक्टली म्हादईचें उगम स्थान खंयच्यान, हलतारा खंयच्यान, परत बंडुरा खंयच्यान, हें खूब बऱ्या पद्दतीन सांगलां. सगळ्यांनी खूब बऱ्या पद्दतीन एक्सप्लेनूय केलां आनी हांव तितूर डिटेलान वचना, बट तेंच सांगता आसतना म्हणजे कितलें म्हादई ट्रिब्युनलाचो अवॉर्ड कितें जाला, होय बी ट्रिब्युनलाचो अवॉर्ड जो आसा हो आमचे मंत्री बाब सुभाष शिरोडकर हांच्यांनी एक्सप्लेन केल्लो आसा. स्पीकर सर, हांव जाय जाल्यार ह्या सगळ्या केसींचो स्टेटस एक्झॅक्टली कितें कितें म्हणजे सुप्रीम कोर्टात आमची खंय खंय केस आहा, केन्ना केन्ना आमी ताका कशा पद्दतीन आमी अपियर जाल्या आनी इवन दो कशा पद्दतीन आमी आमचे रिपोर्ट सबमीट केला, इवन दो इंटरलॉकेटरी एप्लिकेशन्स जो आसा होय आमी सबमीट केला. फक्त तांचें म्हणणें आसा की अर्ली हियरींग आमी कित्याक मागूंक ना, हो एकूच तांच्यांनी सांगला. डॅट इज आवर स्ट्रॅटजी स्पीकर सर, कारण आमी अर्ली हियरींग जरी मागूंक ना आसत, डॅट इज आवर स्ट्रॅटजी. आमकां जेन्ना गरज आसा तेन्ना आमची लिगल टीम हें क्लोजली मॉनिटर करता आनी डेफिनेटली स्पीकर सर आमी अर्ली हियरींग ज्या वेळार मागपाक जाय, कारण आत्ताच्या घडीक आमकां ज्या जाग्यार तांकां ऑब्जेक्शन हाडपाक जाय स्पीकर सर, ज्या जाग्यार आमकां तांकां प्रॉब्लेम क्रिएट म्हणजे ज्या जाग्यार आमकां प्रॉब्लेम तांकां क्रिएट करपाक जाय त्या जाग्यार आमी इन रायटिंगान आमी ऑलरेडी सगळी कडेन एप्लिकेशन स्पीकर सर दीत आसा. त्या खातीर आमी IA जो फायल करपाचो आसा हो IA आमी फायल केला. आमची लिगल टीम स्पीकर सर, आमची लिगल टीम स्ट्रॉंग आसा आनी टेक्निकली आमची टीम जी आसा तिची सावंड आसा आनी टेक्निकली हाजो सगळो स्टडी जो आसा हेजो कंटिन्युअसली आमची टीम करीत आसा. स्पीकर सर, हांव चड विरोधकांच्या बाकीच्या टिकांनी सगळ्या वचना. आमी स्पीकर सर जो गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या सेंट्रल वॉटर कमिशनान जो तांकां प्रोजेक्ट एप्रेजल जो दिला ताजोय कंप्लिटली स्टडी आमच्या लिगल टिमीन आनी टेक्निकल टिमीन दोगांयनी केल्लो आसा. रिलेटेड टू दॅट म्हणजे त्या खातीर आमकां ज्या जाग्यार परत ऑब्जेक्शन दिवपाक जाय आनी आमी म्हटलां की DPR एप्रुवल दिला तो गव्हर्मेंट ऑफ इंडियात फाटीं घेवचो, हो डिमांडूय बी आमी गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन केला. इवन दो म्हादई वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म करची होय बी कंटिन्युअसली डिमांड आमी स्पीकर सर दवरला आनी हांव खात्रीनिशी सांगता की म्हादई वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ही जाता तितके बेगीन फॉर्म जातली. स्पीकर सर, आमच्या सगळ्यांचें म्हणणें आसा आनी हांवूय बी सांगता की हलतारा आनी कळसा ह्या नाल्यांतल्यान
तांच्यांनी उदक डायवर्ट केलां. दीस इज ऑन रिकॉर्ड. आमकांय सगळ्या जाणांक खबर आसा. आतां फक्त इतकेंच आसा की सुप्रीम कोर्टात जेन्ना आमी दाखोवन दिले की हे 3 किलोमिटरचे कणकुंबीच्यान तुमी डायरेक्टली डिस्ट्रक्शन जे करून उदक हांवें जे दाखयलें, इट इज एप्रॉक्सिमेटली फ्रॉम द कणकुंबी जो गोवा बेळगांव रोड आसा त्या ह्या सायडींतल्यान तेवटेन पर्यंत जेन्ना तुमी 3 किलोमिटर खोल खणून व्हेले, हे जेन्ना आमच्या इंजिनियरांनी जेन्ना दाखोवन दिले की हे तुमी खणलां आनी हे परत हांव सांगता 2007तल्यान सुरवात जाला. परत ते म्हणटाले की ह्यो तारीख परत सांगू नाका. आनी 2013त तेंचो जो तुमकां मुद्दामून हांव दाखयता तेजो पिक्चर सो डॅट कळटलें आमकां की तो खंयसर क्लोज केला हेंय कळटलें. स्पीकर सर की तेजो नाला जो खंय क्लोज केला तेंय दाखयता हांव. स्पीकर सर दीस इज द पिक्चर. ही पिक्चर तांच्यांनी ताज्या उपरांत 2013त हो तेजो क्लोज केला तोय पिक्चर म्हाजे कडेन आसा. एट प्रेझेंट म्हाका मेळना जाला तांच्यांनी ताज्या उपरांत. बट स्टील स्पीकर सर आमकां डावट आसा. तांच्यांनी म्हटलां की तो कंप्लिटली सुप्रीम कोर्टात जेन्ना तांकां सांगलें की तेजी ओपनिंग्स ऑफ डॅट बोथ द 3 किलोमिटर नाल्याची हलतरा नाल्या कडेन तेच्यांनी बांदला, ताजी तुमी सिमेंट कॉन्क्रिटान बांदून घेवची. तांच्यांनी बांदून घेतल्या स्पीकर सर. बट ती एट प्रेझेंट जरी इन्स्पेक्शन भितर वचून करतले आसत जाल्यार वीच इज अगेन 10 मीटर डीप फ्रॉम दीस सायड कंप्लिटली बुजोवन घेतल्या. तेवटेंतल्यान ते जवळपास 3 किलोमिटर उदकांत भरलेलो आसा. त्या खातीर तेवटेन येता तें उदक ते म्हणपाक तयार ना. त्या खातीर आमचो जो SC इंजिनियर थंय गेल्लो तेणी आपल्या डिटेल रिपोर्टान इवन दो म्हणजे थंयसलो फोटोग्राफ्स डीप कॅमेरा घालून फोटोग्राफ्सूय घेतल्या आनी तोय रिपोर्ट जो आसा होय रिपोर्ट सुप्रीम कोर्टाच्या मुखार स्पीकर सर दवरला. त्या खातीर आत्तां दिल्लो DPR एप्रुवल आनी हाज्या खातीर जी ऑब्जेक्शन्स घेवपाक जाय तितकी ऑब्जेक्शन्स आमी घेतल्या. आनी आमकां निश्चित रित्या खात्री आसा म्हादय वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म जाल्या उपरांत स्पीकर सर डायवर्ट जाल्लें उदक सुद्दां जें आसा म्हणजे एट प्रेझेंट आमचो पयलो डिमांड आसतलो आवट ऑफ द बेजीन उदक व्हरपा खातीर. आयजूय आमी ऑब्जेक्ट करता स्पीकर सर. काही जाणांनी आवट ऑफ द बेजीन उदीक व्हरपाक तेन्नाच परमीट केल्लें आनी तेन्नाच तेंच्यांनी आवट ऑफ द बेजीन जे गेला ते गेला उदीक तेजेर आनीक आमकां उलोवपाचें ना ही भाशा जाल्ली. बट आयजूय आमी सांगता 3.9 TMC उदक जर आवट ऑफ द बेजीन म्हादय ट्रिब्युनलान ऑर्डर जरी दिला आसत जाल्यार ताका आमचो विरोध आसा. सुप्रीम कोर्टात आमी चॅलेंज केला तितकें उदक दिवचें न्ही हेंच म्हटलां. आनी त्या खातीर परतूय सांगता की आवट ऑफ द उदीक व्हरपा खातीर आमचो विरोध आसतलोच हाज्याय फुडें बी. फक्त आमकां फाल्यां सकाळी म्हादय ट्रिब्युनलाची ऑर्डर जर फॉलो करची पडली आसत त्या खातीर आमी म्हटलां की ऑर्डर आमी पयलीं ती ऑर्डर चॅलेंज केल्ली आसा. आनी ट्रिब्युनल जर फॉलो करची पडली आसत जाल्यार ती ट्रिब्युनलाच्या ऑर्डरी इतलेंच उदक व्हरचें, ताज्या पेक्षा चड उदीक व्हरचें न्ही. म्हणून म्हादय मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म दावप गरजेचें आसा. तें दावप हें काळाची गरजेची आसा स्पीकर सर. स्पीकर सर हे सगळें सांगता आसतना हांवें केसीचे डिटेल सगळें सांगलें. बट त्याच बरोबर स्पीकर सर आमी इन्स्पेक्शन रिपोर्ट लास्ट केन्ना तेंच्यांनी तेज्या भायर म्हणजे जवळपास आमी इन्स्पेक्शन रिपोर्ट जो आसलो म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरीच्या पयलीं 2018 पर्यंत 31/7/2018 पर्यंत कंटिन्युअसली मॉनिटर करताले आनी लास्ट 2018 मॉनिटर केला. आनी तेन्ना कर्नाटकान आमकां स्टॉप केलें आनी आमच्या इंजिनियरांक अरेस्ट केले गेले. ताज्या उपरांत आमी सुप्रीम कोर्टाची परमिशन घेवन दुसरें इन्स्पेक्शन केलां. तो पर्यंत आमची मॉनिटरींग टीम कंटिन्युअसली थंय वचून इन्स्पेक्शन करपाचें काम हें केन्नाच स्टॉप करूंक नासलें. कंटिन्युअसली आमची टीम जी आसली ही थंय वचून इन्स्पेक्शनूय करताली आनी कंटिन्युअसली तेजे रिपोर्ट जे आसा सबमीट करताले. हें बंद जाल्या उपरांत आमकां सुप्रीम कोर्टात जे आसा हें परमिशन दिलें तेजोय रिपोर्ट आमी तुमच्या मुखार दवरलो. स्पीकर सर कर्नाटकान दाखयता आसतना हो आपल्याक उदका खातीर म्हणून प्रोजेक्ट दाखयता. आमकां पिवपाच्या उदका खातीर म्हणजे आमकां पिवपाचें उदक आमच्या हुबळी आनी धारवाड हांगासर ना तें आमकां मलप्रभेत घालपाक जाय. मलप्रभेत जेन्ना आमी म्हणटा जसो म्हादय ट्रिब्युनल आसा तसोच कृष्णा ट्रिब्युनल आसा. कृष्णा ट्रिब्युनल जो आसतना तांच्यांनी थंयसर दाखयता आसतना आपल्याक जवळपास मोर दॅन 45 TMC उदक हें मलप्रभेत आसा म्हणून दाखयलां. आनी जेन्ना म्हादय ट्रिब्युनलाची गोश्ट येता तेन्ना इट इज एन 25
TMC उदक आसा म्हणून दाखयता. हे कॉन्ट्रावर्शियल स्टेटमेंट प्रत्येक फावटी कर्नाटकूय करता. स्पीकर सर, प्रत्येक गोष्ट आमी बी तेंची जी आसा ही सुप्रीम कोर्टाच्या मुखार मांडलेली आसा. तांच्यांनी हें उदक जरी पिवपा खातीर म्हटलें आसत जाल्यार ते कंप्लिटली उदक व्हरून मलप्रभेच्याच बेजिनान सोडटा आनी द सेम बेजिनांतलें उदक ते इरिगेशनूय पर्पज वापरता. देर इज नॉट अ सेग्रिगेट फॉर द इट इज देर फॉर द पिवपा खातीरच म्हणून होय विशय सुप्रीम कोर्टाच्या मुखार आमी मांडला, आमी मांडीत आसा. तांच्यांनी जरी म्हटलें की ताच्या खातीर फक्त ECची गरज ना पिवपाच्या उदका खातीर, जाल्यार तांकां फॉरेस्ट क्लियरन्सची आनी वायल्ड लायफ क्लियरन्सची गरज आसा. स्पीकर सर, जरी पिवपाचें उदक सुद्दां जरी म्हटलें जाल्यारय ताका गरज आसा आनी ताकाच लागून तांच्यांनी ह्या DPRक एप्रुवल दिता आसतना स्पीकर सर तांकां हाजें परमिशन जें आसा हें घेवचेंच पडटलें. स्पीकर सर, स्पीकर सर, त्यांनी उलयता आसतना भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यान पत्र दिल्ल्याचें तेणी दाखयलें आनी पत्र हावजाचेर दवरलें. स्पीकर सर, हे B.R. बोमैन एक 1989 पत्र दिलां. म्हणजे थँक्स फॉर दॅन गव्हर्मेंट एंड फॉर द चीफ मिनिस्टर डिस्कशन जालें एंड I am grateful to you that agreeing for taking up and going ahead with this project. डिटेलान पत्र आसा, ताजी कॉपी हांव दवरतां. यू गो थ्रू दीस. म्हणजे इट इज नॉट दॅट म्हाका हितून ब्लेम करपाचो ना आनी हांव काडचोय नाशिल्लो, फक्त तुवें तें पत्र दवरलें म्हणून हे पत्राची कॉपी जी आसा पयली जी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यान बरयल्ली आसा ताजी कॉपी हांवें त्या खातीर मुद्दामून दवरली, नाल्यार म्हाका दवरपाची गरज नाशिल्ली. म्हाका खंयसरूच स्पीकर सर ह्या विशयांत राजकारण हाडपाचें ना आनी ह्या विशयांत आमी सगळे जाण एक जावपाक जाय ह्याच मताचेर हांव आसां. स्पीकर सर, ह्या विशयाचेर उलयता आसतना म्हणजे अजुनूय बी त्यांनी स्पेसिफिकली सांगता आसतना म्हणजे बाकीच्या वायल्ड लायफ क्लियरन्स आनी हेजो विशय सांगलो. ओके स्पीकर सर, हांव एक मुद्दामून म्हणजे ताणें फक्त आमी उरलेले डॅम कितें जाले काय तेणी सांगलें 59 हेजो विशय काडलेलो तेणी 61 डॅम्स एप्रुवल दिल्ले. तितूंतले स्पीकर सर आमी रिसेंटली भितरले 6 डॅम्पाचो DPR जो आसा वो हाजेर आमी न्यू डॅम 6 ऑलरेडी एडमिनिस्ट्रेटीव एप्रुवल दिला. तितूंतलो निरंकाल, रिवे, नानोडा, सोनाळ आनी ताज्या उपरांत माजोनवाडा, बोळकर्णे फॉर रगाडा रिवर्स ह्या अप्रॉक्सिमेटली 38 crore 73 lakhs and 15,000 हाजो कन्सल्टंट ऑलरेडी अपॉयंट केलो. तेजो DPR रेडी करपाक ऑलरेडी आमी घेतला, एडमिनिस्ट्रेटीव एप्रुवल ऑलरेडी दिले आनी अप्रॉक्सिमेटली दीस 6 डॅम वीच कवर्स द 60% ऑफ द वॉटर जे म्हादई ट्रिब्युनलांतल्यान येता हे कवर करता. आनी आमकां ह्याच 6 डॅमांक जे आसा हे एनवायरमेंटल क्लियरन्स आनी फॉरेस्ट क्लियरन्स ह्या 6 डॅमांक मेळूं शकता. हाज्या पयलीं आमी 2 डॅम अणजुणे आनी आमठणे कंप्लीट केलो. भितरलो चरवण्याचो डॅम जो आसा हेका आमकां एनवायरमेंट क्लियरन्स मेळूंक ना, पण आमकां खात्री आसा की हेका ऑलरेडी आमकां हेका एनवायरमेंट क्लियरन्स आनी हे सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो मेळटल्यो अशें म्हाका दिसता. स्पीकर सर, हांवें सांगता आसतना हांवें ऑलरेडी म्हाका मुद्दामून म्हणजे उदरबाब विजय हांणी उलयता आसतना म्हादईचें म्हणजे हात कापलो, पांय कापलो, पेशंट जितो आहा तेणी सगळें सांगलें. हांव हितून एक 2च गजाल तितून फक्त एकूच जस्ट सांगता हितूंतली म्हणजे मूळ म्हादई बेजिनांत आसपी हातूंतले सगळे फक्त आतां पर्यंत तेंच्यांनी हालतारा आनी कळसा ह्या 2 जाग्याचेर तेंच्यांनी उदक डायवर्जन केलां. डेफिनेटली केलां, हांव ना म्हणना. ओके, बट आमी म्हादई मेन रिवर जी बंडुरांतल्यान सुरवात जाता आनी आफ्टर ऑल म्हणजे कृष्णापूर करून डायरेक्टली जी येतात त्या जाग्यार अजून तेंच्यांनी कन्स्ट्रक्शन करूंक ना. आमी जर आतां केलां म्हटल्यार जाल्यार ते थंय करूंक आसा म्हणून सांगता, अजुनूय करूंक ना. आमी रिकॉर्डाचेर आसा त्या खातीर ही मेन म्हादई जी आसा ही थंयच्यान व्हांवता, थंयच्यान सुरवात जाता. म्हणून हेजेर म्हटलां आसतलें मेन म्हादईचें डायवर्जन जावंक ना. कळसा, हलतारा हे नाले जे आसा सुर्ला येवन मागीर बाळवंट आनी हेका मेळटा सगळे पुराय म्हादई बेजिनांत आसा. स्पीकर सर, आमकां सगळ्यांक खबर आसा पुराय म्हादई खातीर लागपी 6 अभयारण्य आसा. म्हादय अभयारण्य आसा, बोंडला वायल्ड लायफ सेंच्युरी आसा, ताज्या उपरांत भीमगड सेंच्युरी जी कर्नाटकांत आसा, सलीम अली बर्ड सेंच्युरी जी आमच्या तिसवाडीत पडटा, ताज्या उपरांत महावीर अभयारण्य
जे आमच्या मोल्या पडटा आनी ह्यो सगळ्यो वायल्ड लायफ सेंच्युरीज ज्यो आसा ह्यो म्हादईचेर डिपेंड आसा. त्या खातीर डेफिनेटली म्हणजे हेजो सगळ्यांचो हाज्या खातीर आमकां म्हादईची कितली गरज आसा. आमी म्हादई कडल्यान म्हादईचेर कितले कडल्यान आमी उदक दाबोस आसतलें, पाडोशा आसतलें, अस्नोडा आसतलें, ताच्या उपरांत खांडेपार आसतलें आनी ओपा आसतलें, ह्या सगळ्या जाग्यांचेर आमी उदक आमी लिफ्ट करता. हेंय पुराय जें आसा तुमकां म्हणजे हांवेनूय एक्सप्लेन केलां. ताच्या पयलीं आमचे सुभाष भाऊ आसा तांच्यांनी वॉटर रिसोर्स मिनिस्टर हांच्यांनी डिटेलान ह्या विशयाचेर स्पिकर सर सांगलां. हे सगळें सांगता आसतना स्पिकर सर हांव आनी एक दोन विशय मुद्दामून तुमच्या समोर मांडटा. इट इज एन कन्सेंट टू नोटिफाय अवॉर्ड ह्या विशयाचेर बाब विजय उलयल्लो. स्पिकर सर पयले फावटी जेन्ना अवॉर्ड फाटल्या 6 म्हयन्यांक म्हणजे नोटिफाय करपा खातीर अवॉर्ड जो विशय आयिल्लो, सॉरी इट इज एन म्हादई वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म करपा खातीर आयिल्ली. तिजे पयले लेटर जेन्ना आमकां आयलें तेन्ना आमी फक्त ताजेर लिगल जज किंवा कोण तरी त्या ऑथॉरिटीचेर घालचो, जेणे करून न्यूट्रल म्हणजे 3 मेंबर केंद्रांतले उरतले, एक गोंयांतलो, एक महाराष्ट्रांतलो आनी एक कर्नाटकांतलो उरतलो. आनी तेन्ना तेजें ऑफिस तांच्यांनी स्पिकर सर पणजे आसतलें म्हणून दाखयलें. बट दुसरे फावटी जेन्ना करता म्हणून आयलें तेन्ना तेजें ऑफिस दिल्ली आसता म्हणून दाखयलें. सो दॅट वी हॅव रेज द ऑब्जेक्शन. आमकां तें ऑफिस पणजेनूच जाय आशिल्लें म्हणून आमी म्हादय वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचें ऑफिस हें परत एकदां पणजेनूच मागलां. आनी आतां आमी सांगलां म्हणजे इन केस म्हणजे तांकां 3 जाण मेंबर केंद्र सरकारांतले आनी आमचो एक महाराष्ट्राचो कर्नाटकाचो इक्वल दिवन दर आनी वॉट एवर द सपोर्ट रिक्वायर्ड गव्हर्मेंट ऑफ गोवा इज रेडी टू गिव. पण म्हादय वॉटर मॅनेजमेंटचें ऑफिस हें पणजेच जावपाक जाय. सो दॅट रेग्युलरली आमकां जें आमकां इन्स्पेक्शन आसतलें किंवा आमकां जर तांकां फाल्यां सकाळीं कितें रिपोर्ट सबमीट करपाचो आसलो, आमकां इन्स्पेक्शन रिपोर्ट मागपाचो आसलो जाल्यारूय आमी म्हादय वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कडेन मागपाक शकतले. टायम टू टायम जें आसा आमी तांचे कडेन ह्या विशयाचेर न्याय मागपाक शकतले. आनी डेफिनेटली स्पिकर सर तें जावपाक शकता. त्या खातीर स्पिकर सर म्हाका दिसता ऑलमोस्ट बाकीच्या सगळ्यांनी मांडलेले विशय हे कंटिन्युअसली हांवें तांच्या मुखार दवरल्या. आमचो ह्या हातूंतली लिगल टीम आनी इवन दो म्हणजे कितलींशींच वर्सां आमच्या कडेन आमचे पंडितां म्हणून जे कन्सल्टंट्स आसात ते विशय हो फॉलोअप करता. कटाक्षान विशय तेंचो डीपली ह्या विशयांतलो स्टडी आसा आनी कंटिन्युअसली ते स्वता मॉनिटर करता प्रत्येक फावटी ह्या विशयांत. आनी आमकां टायम टू टायम ह्या विशयाचेर म्हणजे आमची टॅक्निकल टीम आसा. ऑलमोस्ट आमी आत्तां रिसेंटली स्पिकर सर ताच्या खातीर स्पेशल ऑफिसरूय अपॉयंट केला आनी क्लोजली मॉनिटर करपा खातीर लिगल टीम आनी टॅक्निकल टीम हांच्या मदीं आमी केल्लो ऑफिसर्स हो कंटिन्युअसली मॉनिटर करतलो. आनी टायम टू टायम गव्हर्मेंट ऑफ इंडिया आसत, सुप्रीम कोर्ट आसत, ह्या सगळ्यां कडेन आमी हो विशय कंटिन्युअसली फॉलोअपूय करून निश्चितरित्या स्पिकर सर म्हाका खात्री आसा की आमी ह्या विशयांत जिखतले. स्पिकर सर हें सगळें सांगता आसतना हांव मुद्दामून आज हांवें काल एक्चुली अंतरंग म्हादईचे म्हणजे केरी 70तले बाय शुभदा च्यारी, शी इज अ टीचर, चोडणा एका हायस्कुलांत शिकयता. तिणें एक अंतरंग म्हादईचें म्हणून खूब बरें पुस्तक बरयलां आनी हांवें मुद्दामून हांव सांगलां की आतां सगळ्या जाणांक डिस्ट्रिब्यूट कर म्हणून. इतकेंच न्ही तर म्हादईच्या उगम स्थाना पासून म्हादईची कशा पद्दतीत म्हणजे आनी केन्ना म्हणजे पुराय ह्या सह्याद्रीच्या घाटात म्हादईची कितें गरज आसा आनी म्हादईची म्हणजे कर्नाटकाच्या कळसा काम थांबवण्याचे आदेश, इच एंड एवरी इन्सिडंट त्या त्या वेळारचो तेणी ह्या पुस्तकांत बरयला. म्हणजे 2006 जर कितें जालें, खूब बरें पुस्तक मराठींतल्यान बरयलां. हांवें ताका सांगलां इंग्लिशींतल्यानूय कर म्हणून आनी हिंदींतल्यानूय कर, म्हणजे निदान हो विशय सामान्य मनशाक खूब बऱ्या पद्दतीन पुस्तक वाचल्या उपरांत कळटलो. कारण ऑलमोस्ट 98च्यान म्हादईचो प्रत्येक इन्सिडन्स, म्हादईच्या प्रत्येक खोऱ्यांत कितें जाता, म्हादई कित्या खातीर आमकां गोंया खातीर जाय, पुरण शेती जाता जाल्यार ती कशी जाता, कशा पद्दतीन जाता, म्हणजे दोनूय गोश्टी आमी जो म्हणटा की सैम राखता, आमी जो म्हणटा की म्हादईचेर आमी पोसता,
ऑफकोर्स म्हणजे म्हादईच्या उदकांतल्यान कितल्या बऱ्या तरेची नुस्तीं मेळटा, कशी मेळटा, खंय खंय मेळटा, म्हादईचेर कसलें शेत जाता, कशा पद्दतीत जाता, म्हादईचें उदक कितले कडेन वापरता, कशा पद्दतीत वापरता, आनी म्हादई जर बंद जालो जाल्यार ताचो परिणामूय कितें जातलो. इवन दो तेणी ह्या पुस्तकांत म्हणजे पयलीं सुरवातीक पासून कशा पद्दतीत पुराय बिझनस जो आशिल्लो तिसवाडींतल्यान टील उसगांव ब्रिज पर्यंत म्हणजे सुकें नुस्तें आनी मीठ आनी वचून हो कणकुंबीचो बाजार आनी कणकुंबी आनी त्या परिसरांतल्या लोकांचो विरोध ह्या प्रोजेक्टा खातीर कसो आसा होय तेणी एक्सप्लेन केला. आनी त्याच बरोबर कर्नाटकांतले सोशियल लिडर, पॉलिटिकल लिडर आनी धार्मीक लिडर कशा पद्दतीत एक जाले, कशा पद्दतीत तेंच्यांनी आंदोलन केली ही तेणी ह्या पुस्तकात खूब बऱ्या पद्दतीत म्हणजे अंडर द गायडन्स ऑफ म्हादई बचाव आंदोलन राजेंद्र केरकर आसतलो, निर्मला सावंत आसतलो, नंदकुमार आसतलो, ह्या सगळ्यांच्या सहकार्यान आनी विथ पिक्चर्स म्हणजे तुका पळोवपाक मेळटलें की 2006 पासून 2012 पर्यंत हांवें सांगपाची गरज ना, इट इज डॉक्युमेंटेड की ऑलरेडी डॉक्युमेंटेड. ती देवूळ जे कणकुंबीचें देवूळ आसा त्या देवळा फुडल्यान कशा पद्दतीत खोदला आनी देवूळ पडपाक कशें पावल्लें हांवें पळयलां, पण कदाचित युरीक खबर ना. म्हणून हें पळोवपाकूय मेळटलें की तें देवूळ पडटा पडटा वाचलें. 12 वर्सांनी एकदांच जात्रा जाता थंयसर. ऑलमोस्ट पुराय परिसरांतले लोक त्या थंयसर येता. त्या खातीर ह्या पुस्तकांत वेल डॉक्युमेंटेड पुस्तक ताणें तयार केलां. इवन दो गोंयांतल्या आमच्या प्रत्येक शाळेच्या लायब्ररींत आनी प्रत्येक पंचायतींतूय बी हें पुस्तक पावचें हाचेंय प्रोविजन हांवें करपाक लायलां. आनी इट इज अ बूक, इज एन ऑथेंटीक बूक आसा. म्हाका दिसना की ह्या बुकांत बरयल्लें खंयचोच एखादो चुकीचो खंयसर संदर्भ ना. तेणी कोणाचेरूच म्हणजे आरोप खंयच करूंक ना. तर फॅक्ट जो आसा तेद्या वेळार जें घडलां तें त्या पुस्तकांत जें आसा विथ फोटोग्राफ्स ह्या पुस्तकांत बरयल्लें आसा. आनी म्हाका निश्चितच खात्री आसा की निदान हें पुस्तक वाचल्या उपरांत अंतरंग म्हादईचे आमी सगळे जाण ह्या विशयाचेर तरी एक जावपाक जाय. लढाई आमची पॉलिटिकली कितली आसतली स्पीकर सर, म्हणजे आमी जशें म्हणटा की पॉलिटिकली आमचे विचार वेगळे आसतले, पॉलिटिकली आमचे पार्टीची ध्येय धोरणां वेगळी आसत, बट गोंयच्या बाबतींत आसतना आनी म्हादईच्या बाबतींत आसतना आमची ध्येय धोरणां वेगळी आसूच शकना. म्हाका दिसता जेन्ना आमी गोंयकार म्हणटा आनी उदका खातीर म्हणटा तेन्ना हें कदापी आसूंक शकना. त्या खातीर आयच्या म्हणजे आमी गव्हर्मेंट रेजोल्युशन केलां आनी इवन दो तें करता आसतना निलेशान हाऊस कमिटी काडची म्हणून रिक्वेस्ट केला आपल्या भाशणांतल्यान काडटा आसतना. हांव हें सोंपल्या उपरांत ती हाऊस कमिटी डिक्लेअर करतात तेणी सांगला त्या प्रमाणे डेफिनेटली म्हणजे ती हाऊस कमिटी डिक्लेअर करता जेणे करून आमकां सगळ्या जाणांक हाऊस कमिटीच्या निमित्तान तरी आमी हावजात आनी हावजा भायरूय बी डिस्कशन करतना अंडर द लिडरशीप ऑफ आवर WRD मिनिस्टर श्री सुभाष शिरोडकर हाच्या सकयल आमी सगळे जाण एकत्र येवन कंटिन्युअसली ते डिस्कस करपाक शकतले अशें म्हाका दिसता. आनी इन फ्युचर म्हणजे आंदोलन भायर एकामेकाचेर आरोप प्रत्यारोप करीत बसच्या पेक्षा हाज्या फुडें आरोप प्रत्यारोप करिनासतर आमी एक स्ट्रॅटजी डिसायड करपाक शकतले, पॉलिटिकली करपाक शकतले, टेक्निकली करपाक शकतले आनी लिगली करपाक शकतले. आनी हे जर केलें आसत म्हणजे एडवोकेट काल्लुसा सारकेले इवन दो आमी म्हणटा की लिगली बाबा तुमचें हें चुकता आसत आमी जर भायर उलयले जाल्यार ते शेवटी परत कर्नाटक बसल्यात थंयसर उलयता आसतना सांगलें आमच्या मदीं कितल्यो झगडी जाता ते पळोवपाक बसल्या. नो डावट तेंचो सद्या इलेक्शन एजेंडा आसतलो, आपूण 4,000 कोटी दवरता काय कोण 5,000 कोटी दवरता तेणी उलयता आसतना सांगलो आसतलो तेंच्या खातीर. आमच्या खातीर ही पॉलिटिकल लढाई न्हू, हांव परत सांगता आमच्या खातीर ही अस्तित्वाची लढाई आसा, आमच्या खातीर ही फुडल्या 50 वर्सांची लढाई आसा. आमकां जर उदक येवपाचें बंद जालें आसत जाल्यार तेजो गोंयचेर परिणाम जातलो, गोंयच्या अस्मितायेचेर परिणाम जातलो आनी डेफिनेटली जातलो. हांव अजुनूय सांगता त्या खातीर आमकां एकत्र येवपाक जाय म्हणून म्हाजी रिक्वेस्ट आसा स्पीकर सर. त्या खातीर हांव सांगता स्पीकर सर त्या खातीर आमी ही पॉलिटिकल लढाई करुया नाका. आमकां आतां पर्यंत म्हाका कदाचित म्हणजे तुमी आरोप केले आसतले म्हाजेर, हांवेनूय आरोप केले आसतले तुमचेर, हांव ना म्हणना त्या विशयाचेर, कारण शेवटी खंय तरी आयज आमच्यांतल्यानय काही उलयता आसतना रागान उलयले आसतले, काँग्रेस पार्टीचेर उलयले आसतले किंवा कोण गोवा फॉरवर्डाचेर उलयले, तुमी उलयता आसतना BJPचेर उलयले, जे हयात ना तांचेरूय उलोवन मेकळे जाले. हांव म्हणटा ते त्या खातीर आज खंय तरी म्हाका दिसता स्पीकर सर म्हणजे तुमी हावजात वयर बसलेले आसा, निदान म्हणजे आमी जी
हाऊस कमिटी काडपाची आमी फाटले फावटी खरें एकत्र येवपाचो स्पीकर सर प्रयत्न केलो. आमी पयलीं कॅबिनेट घेतला म्हणून तांचो इगो हट जालो. आमी पयलीं डिक्लेअर केलें म्हणून. स्पीकर सर आमच्या तकलेंत तशेंय कांय नाशिल्लें. आमचें तेन्नाय म्हणणें तेंच आशिल्लें की आमी कॅबिनेट घेवन डिक्लेअर केल्या, सगळ्या पार्टीक आपयल्ले, सगळ्या पार्टीच्या एमएलएक आपयल्ले की ते एकत्र येवचे म्हणून. त्या खातीर स्पीकर सर आज हांव परत एकदां म्हणजे अजूनय जर कितें उरलां आसत जाल्यार हांव फक्त एक वयता वयता आयकूच सांगता. हांव आमी सगळें म्हटलें आनी परत विजयान वयता वयताना म्हाका पॉलिटिकलच टॉन्ट मारलो. हांव परत सांगता, तेणी उत्तर मागीर दिवनी. कितें टॉन्ट मारलो स्पीकर सर? तेणी म्हाका कितें सांगलें? तूं मुख्यमंत्री म्हणून थंय वचून भाशण कर म्हणलो कर्नाटकाच्या इलेक्शनाक. आनी कितें सांग, म्हादईचें उदीक तुमकां दिवचोच ना म्हणून. स्पीकर सर, आनी तशें आसत जाल्यार तो हांगा येवपाकूय तयार आहा खंय बीजेपींत. तो येवंक तयार आहा स्पीकर सर. राव स्पीकर, हांव सोंपयता. हांव जर कर्नाटकान वचोन जर भाशण केलें आनी जर सांगलें म्हादईचें उदक तुमकां दिवचें ना म्हणून विशय मिटतलो, विशय इतक्यान सोंपतलो. तूं हेवटेन येयला जाल्यार विशय सोंपतलो जाल्यारूय आमी सोंपोवंक तयार आसले. तूं हेवटेन येयल्यार जर म्हादईचो विशय सोंपता जाल्यारूय तयार आसले आमी स्पीकर सर. आमकां कांयच हरकत नासली. इतके जाण घेतले आनीक थोडे जाण म्हणटा तशें. स्पीकर सर, हांव परत एकदां सांगता आनी हांव परत सिरियसली सांगता स्पीकर सर, म्हाका खंयसरूच म्हणजे हें लास्ट उतर, हाज्या फुडें परत हांव पॉलिटिकल उतर उलोवचो ना. हांव परत सांगता तुका, हांव तुजेरूच न्ही, तूं फक्त इतक्याच खातीर उलयलो नाजाल्यार लोकांक कळचें ना म्हणून हांवें वयता. म्हाका याद जाली कारण म्हाका कर्नाटकान वचून तुवें भाशण कर म्हणून सांगलें म्हणून. तुकाय आतां उलोवपाचें जाल्यार हांव उलयलें, हांव थांबल्या उपरांत तूंय उलयलें आयजूच सोपय. म्हणजे आयच्यान हावजा भायर गेल्या उपरांत स्पीकर सर निदान म्हाका दिसता आमी सगळे म्हादई ह्या विशयाचेर एक जातले हेजी हांव खात्री बाळगितां. आनी स्पीकर सर, ह्याच पुस्तकांत म्हणजे सगळे चॅप्टर बरयल्या उपरांत एक म्हादईचेर गीत बरयलां. ते फक्त गिताच्यो ओळी वाचता आनी मागीर म्हाजें भाशण सोंपयता. मागीर विजयाक कितें विचारपाचें आनी युरीक जर विचारपाचें आसत जाल्यार विचारोनी. जालां कितें, हांव हें वाचचो नासलो. आज युरीन सुद्दां कविता म्हणून दाखयली. म्हणजे स्वामी कितें म्हटलें तुवें? स्वामी ह्या जगाचा आई विना भिकारी. कारण मराठी कविता युरीत म्हटली. म्हाकाय बरें दिसलें की युरी कोंकणी बरोबर मराठी बी बऱ्या पद्दतीन वाचूंक लागलेलो आसा. म्हादईचें गीत स्पीकर सर फक्त ज्यो ओळी म्हणटा हांव. मरणातुनी तू फुलविशी जीवन, हास्य विकरशी जलधारातून, देवी तू भूमीची सत्तरी माता, इतल्या गावाची तू त्राता, तूच पोषिणी तूच प्रवाहिनी, अविरिती वाहो तव संजीवनी, विशाल तुझ मायेची झालर, रक्तातून पुरणीची पाखर, तव प्रवाहितुनी आम्ही प्रवाहित, वाट तू चैतन्याची चालत, हीच प्रार्थना अविरत अविरत. स्पीकर सर, हे पुस्तक हांव दवरता हावजा मुखार, सगळ्यां कडेन डिस्ट्रिब्यूट करचें. आनी डेफिनेटली परत एकदां म्हाका खात्री आसा आयचें रेजोल्युशन मांडटा आसतना 3 डिमांड जे आमी कंटिन्युअसली परत एकदां मांडल्या की आउट ऑफ द बेजीन डायवर्जन करपा खातीर आमचो विरोध हो आसतलोच आसतलो. आमी परत केंद्र सरकारा कडेन अर्ज करता की सेंट्रल वॉटर कमिशनान आपलो DPR दिल्लो विड्रॉवल करचो आनी त्याच बरोबर केंद्र सरकारान म्हादय वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जाता तितके बेगीन फॉर्म करची. होच रेजोल्युशन पास करून आमी सगळ्यांचे युनिनमसली हे केंद्रा कडेन धाडचे. हाचो पाठपुरावो जो आसा करपा खातीर हांव कटिबद्ध आसतलो. इतकेंच सांगता स्पीकर सर आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. स्पीकर सर, मुखेलमंत्र्यान सांगलां आपूण कटिबद्ध आसतलो म्हणून. पुणून डबल इंजीन चलतलें, डबल इंजीन सरकार इज डबल बिट्रेयल हाचें तो उत्तर दिना. उदळ म्हणलें ताणें की विजय उलयतालो की आपल्यान कन्सेंट दिलो टू नोटिफाय आनी मागीर भलतेच इशू उलयलो ताजे फकत उतर म्हणलें कन्सेंट टू नोटिफाय म्हणून. स्पीकर सर, हो DPR जालाच कन्सेंट टू नोटिफाय केलो म्हणून. अवॉर्ड तुमी कन्सेंट दिलो म्हणून DPR जालो. कन्सेंट कोणें दिलो? तुमचो आदवोगाद म्हणटा तुमी सांगलें म्हणून. गव्हर्मेंट ऑफ गोवान सांगलें म्हणून. माय क्लायंट हॅज टोल्ड मी. ताजेर तो एक उतर उलयना स्पीकर सर.
आनी खंयच्यान हांवें ट्विटराचेर कांय म्हणूंकूच ना ताजेर सुप्रीम कोर्टान तूं वचप ना म्हणून हांवें म्हणलां म्हणून सांगता. अरे मिंत्रान सांगला मरे तुज्या. स्पीकर सर कितें तूं उलयता ताजेर नाका रे, हांव चीफ मिनिस्टराक रिप्लाय दिता. तूं चीफ मिनिस्टर जालो स्पीकर सर आतां पळय डोंट डिस्टर्ब मी. स्पीकर सर हांकां सिरियसनेस ना. हे आतां एक तियात्र करून दाखयल्या भशेन करतात. स्पीकर सर मेन इश्यू कितें आहा की DPR हॅज टू बी विड्रॉन अँड यू हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर इट. तें जायना देंव तूं कितें तुका रागचो तुजें पुस्तक दाखयता आनी कितें दाखयता ह्यो सगळ्यो काणयो जाल्यो. आमकां काणयो आयकुपाच्यो ना. आमकां हावस कमिटी हाडली म्हण तूं कितें आमचेर फावर करना. तुवें वचपाक जाय आनी तुजे लिडरशिपी कडच्यान तें DPR विड्रॉ करूंक जाय. जायना जाल्यार देंव घरा वच दुसरो करून दाखयतलो. कटिबद्ध म्हळ्यार कितें स्पीकर सर रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटेबिलिटी म्हळ्यार कितें. अकाउंटेबिलिटी इज दीस की आपूण आपल्या लिडरशिपी कडेन हें करून घेतलो म्हणून. सेकंड आमी अमेंडमेंट मागले. अमेंडमेंट केअर पसून करूंक ना ताणी. कसले अमेंडमेंट आमी अमेंडमेंट मागता ते डॅम करचे. अरे सिरियस अमेंडमेंट तो तूं ताजेर कन्सिडर पसून करना. टायगर रिजर्व म्हणटा. टायगर रिजर्व तुमीच सांगता आतां की फॉरेस्ट कन्जर्वेशन एक्ट लागता म्हणटा का आनी टायगर रिजर्व आसल्यार हेल्प जावपाचें. CMच म्हणटा टायम्स ऑफ इंडियान बरें रिपोर्ट काडल्या म्हणून आनी इतलें सांगून जावन ते रेजोल्युशनाक घेना. सो दॅट मिन्स तुमी सगळी तुमची प्लॅनिंग करून आयल्या. तुका वयर दिल्ली पयलीं सांगिल्लें कितें की आमी DPR अप्रूव करता तूं कोर्टान वच. तोच नरेटिव्ह चल्ला आनी कांय चेंज ना. हें सगळें दुसरें करता तें फकाणां ही. आनी आमकां सांगतात तुमी येयात आनी सायडीन उबे रावा. इश्यू सोंपतलो काय म्हणल्यार इश्यू सोंपतलो म्हळ्यार कितें डबल इंजीन कोणाचें. डबल इंजिनान आमी आहा काय तूं आहा. तुज्यान जायना तूं देवूंक जाय. स्पीकर सर रिस्पॉन्सिबिलिटी ही स्टोरी सांगून आपूण इतले वर्सां आशिल्लो ते कांय ना. तें पुस्तक दिलें म्हणून कांय जावचें ना. पुस्तक म्हणल्यार पोस्टमॉर्टम की जाली आतां हिस्ट्री जाली ती म्हादय. तशें नाका आमकां. आमकां सिरियस टायम बाउंड एक्शन जाय आनी ताजे खातीर आमी तुजे बरोबर आसा. ते टायम बाउंड एक्शन जर तूं सांगना जाल्यार दीस रेजोल्युशन मिन्स नथींग. गोंयचे जनतेक ओगीच फटोव नाकात. हें केलें ओपोजिशन उबी रावलें मिटींग केली तशें ना. आमी वी आर डिमांडींग अ टायम बाउंड विड्रॉवल ऑफ द DPR. दॅट इज अवर फर्स्ट डिमांड अँड वी आर फॉर दॅट वी आर विलिंग टू बी विथ यू इन ऑल द वे. तुका जाय ते भशेन करुया. कितें आहा तातूंत आमी आहा पूण टायम बाउंड इट कॅनॉट बी इनडेफिनीट. सगळें ओपन. कर्नाटका इलेक्शन जाय म्हणसर पळोवया. दर BJP आयली जाल्यार म्हादय केली. दर BJP पडली जाल्यार म्हादय बंद. तसलें नाका. तें कितें हें न्ही तें टॉस न्ही तो. This is a serious issue of identity and you have to be accountable. Chief Minister has to be accountable first. And the issue of DPR begins because of your consent that you gave, because you have consented. That is why we are saying that you have colluded. हांव स्पीकर सर हें सांगपाक लज ना आनी हांव भिना कोणाक. इट इज मॅटर ओपोजिशनान हें करपाचेंच आसता. आनी जे इश्यू आमी रेज केले ताजेर CM उलोवंकूच ना. दुसऱ्योच खबऱ्यो सांगल्या काणयो. ह्यो काणयो आयकुपाक हांव येवंक ना. स्पीकर सर हांवें खंयचीच काणी सांगूंक ना. म्हाका काणी सांगपाची संवय ना. स्पीकर सर म्हणजे अरविंद दातार सिनियर कावन्सिलर आशिल्लो पळय न्ही तो गोवाक डिफेंड करतालो. ओके त्यांनी ताका गव्हर्मेंटात खंयसरूच कन्सेंट दिवंक नासलो की अवॉर्ड नोटिफाय करपा खातीर कन्सेंट दी म्हणून. आनी दुसरी गोश्ट ताका आमी काडून उडोवंक ना. तेणी रिजायन दिला. परत एकदा क्लियर आसा स्पीकर सर. स्पीकर सर एक सिनियर एडवोकेट सिनियर कावन्सिल म्हणटा तांकां एक हें आसता ते ओगीच करना. स्पीकर सर म्हळ्यार तुजो एडवोकेटान तुका कसो विकलो. एडवोकेट कोणे घालो तुका. स्पीकर कोणे एडवायस केलो. स्पीकर सर सांग रे. आणि ताणे स्वता सांगला स्पीकर सर आपूण कन्सेंट दिवंक ना म्हणून. आनी क्लियर केला. ताणें सांगला की आपल्या क्लायंटाच्या इन्स्ट्रक्शनाचेर कन्सेंट दिलें म्हणून. ना आतां चेंज करना काय. स्पीकर सर ताणे क्लियर केला. परत सांगता आपूण कन्सेंट दिवंक ना म्हणून. त्यांनी क्लियर कट सांगला. कोणे दिलो कन्सेंट. दिलो कोणे. गोवा गव्हर्मेंटान कन्सेंट दिलो म्हणून नोटिफाय जालें तें. सुप्रीम कोर्टान क्लियर कट नोटिफाय करपाक लायला स्पीकर सर. स्पीकर सर ही फट स्पीकर सर CMान ऑन द टेबल ऑफ द हाऊस दवरूचें. म्हजे कडेन पेपर आहा नाल्यार हांव दाखयतां की वेर ही हॅज मेड अ स्टेटमेंट सेइंग दॅट इट इज एट द इन्स्ट्रक्शन ऑफ द क्लायंट. फट मारता स्पीकर सर. हे स्पीकर सर उगीच कितें उलयता कितें. स्पीकर सर क्लियर आसा. सुप्रीम कोर्टान आमी चॅलेंजूय केला हो विशय. मागीर वॉट एक्शन यू टूक ऑन युअर लॉयर. If the lawyer has, he resigned. Speaker sir, to स्वतः resign First of all, you changed the go-on lawyer. You brought a non-go-on lawyer, and that lawyer sold you off.
स्पीकर सर ही फट. स्पीकर सर तो रिजायन जाला ताच्या उपरांत. अरे रिजायन जालो म्हणून तुम्ही ऍक्शन कितें घेतली? येदी व्हडली डॅमेज करता तुजोच advocate तुवें चूज केला. तूं आतां हड्डे फुलोवन सांगता आपल्यान केस घाली. आय चॅलेंज इट इन सुप्रीम कोर्ट. हें कितें? दिस इज क्लियर कोल्युजन. कदेल राखपा खातीर तुवें मादय स्पीकर सर तो चुकीचो आरोप करता. परत एकदा सांगला ताका आयजूच आरोप करून सोपय म्हणून. आनी आरोप करूं नका ह्या आरोप विशयाचेर. करता स्पीकर सर. स्पीकर Based on सर facts. तेका हांव फट उलयना. परत एकदा सांगता हांव, आमी क्लियर कट आमचे डिमांड जे आसा पळय न्ही हे केंद्र सरकारा कडेन आयजूय तीन सांगला की म्हादयचें उदक बेजिनाच्या भायर व्हरपाक आमचो विरोध आसतलो, हाज्याय फुडें आसतलो. परत सांगता DPR विड्रॉ करचो आनी आमकां म्हादय वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फॉर्म करची. तो जे सांगता की टायगर रिझर्व कर म्हणून, स्पीकर सर तेजो इम्पॅक्ट गोंयचेर कितें जातलो हाजोय विचार करपाक जाय. आमकां तेणी डायरेक्ट सांगलें की टायगर रिझर्व डिक्लेअर करा. हे म्हटलें म्हणून डायरेक्ट जायना स्पीकर सर. गोंय 3702 किलोमिटराचें क्षेत्रफळ. स्पीकर सर हाजो विचार करता आसतना लोकवस्तीचोय आमकां विचार करचो पडटा स्पीकर सर. त्या खातीर तेजोय विचार करपाक जाय. शेवटी लोक त्या परिसरांत रावता, आमकां तांचोय विचार करपाक जाय. नो डावट सगळो विचार करून एनवायरमेंटाचो विचार करता आसतना लोकांचो विचार करप तितकोच म्हत्वाचो आसा. स्पीकर सर विरोधकाक डायरेक्टली टायगर सेंच्युरी डिक्लेअर कर म्हणप सोंपें आसता. स्पीकर सर स्पीकर सर हांवें 4 पॉयंट मांडलेले आहा. आज क्लियर जेन्ना आमी म्हणटा की हो इश्यू कोर्टांत मांडलो आहा, कोर्टांत मांडलो इश्यू रेझोल्युशन घेवन कोर्ट सोडटले आमकां? ना. रेझोल्युशन कित्याक घेता की रेझोल्युशन घेता की सगल्यांक जाण जावपाक की 40 आमदार जे आहा त्यांचे मायंडसेट कितें, हाऊ आर यू गोइंग टू क्रिएट अ काउंटर इन द कोर्ट. सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज वी हॅव टू नोटिफाय फॉरेस्ट एरियाज इन द म्हादय वायल्ड लायफ सेंच्युरी एज म्हादय टायगर रिझर्व. आनी हांवें आज घातलेलें आहा की दीस शूड बी इन्क्लुडेड इन टुडेज रेझोल्युशन. आनी हांवें उलयता आसतना म्हणलें हें जर तर मान्य जायना जाल्यार कितले जाणां मान्य जायना ते जाणा जावपाक. पूण हेजे म्हाका आन्सरूय दिलो ना. So can we put this in the resolution, and if not, why can't we put it in the resolution today? Why can't we amend this resolution, Speaker sir? Plus दुसरे amendment दिल्ले आहा सगळ्यांनी. हे amendment करून कित्याक घालपाक ना? Will this not help us in court? Yes or no? जाल्यार घालचो न्हू. If it is not going to help us, but if it is going to help us in court, सगळे NGO सांगले आहा, राजेंद्र बाबानूय सांगलेले आहा, सगळ्यांक सांगले आहा. प्रिवियस फॉरेस्ट मिनिस्टर आशिल्लो बाब आर्लेकर तेणेय सांगलेले आहले कर म्हणून. सो खूब जाणांनी सांगून दिल्ले ह्या रिकॉर्डार. बट हे कित्याक जायना आनी आज हे रेझोल्युशन कित्याक घेवपा जायना स्पीकर सर? आनी जायना जाल्यार सांगचें एमेंड करपा जायना म्हूण, आनी इट वील नॉट हेल्प अस इन कोर्ट. हे क्लियर आन्सर जायो इफ दीस डॉक्युमेंट वील नॉट हेल्प. स्पीकर सर परतूय त्यांनी टायगर फॉरेस्टाचोच सांगता तो. त्या खातीर सांगलें त्या परिसरांत रावपी कितलेशेच लोक आसा. टायगर फॉरेस्ट डिक्लेअर करच्या पयलीं आमकां खुबश्या गोष्टीचो स्टडी करचो पडटलो. थंयसल्या लोकांच्या जिवनाचो प्रश्न आसा. इतल्या लोकांक शिफ्ट खंय करचें पडटा. परत सांगता गोंय 3702 किलोमिटरचें क्षेत्रफळ. आमकां गोंयच्यो हे वाडोवपाक मेळना न्ही. एके वाटेंतल्यान CRZ लागता आनी दुसरे वाटेंतल्यान आमकां वेस्टर्न घाट लागता. पुराय स्पीकर सर तुमकांय खबर आसा एक्झिस्टींग विलेजीस ज्यो आसा आमकां त्यो वेस्टर्न घाटचो आमकां 99 विलेजीस त्योच भायर इको सेन्सिटीव झोन. इको सेन्सिटीव झोनांतल्यान तोच विलेजीन स्पीकर सर आपले घर बांदतले जाल्यार घर बांदपाक मेळना स्पीकर सर. एक्सक्लूड करपाक न्हू स्पीकर सर. ते एक्सक्लूड करूनच कर म्हणलां. एक्सक्लूड कोण ते माग कर म्हूण सांगिल्लें. आय ओनली टोल्ड. स्पीकर सर तो एक्सक्लूड करून कर म्हणटा. स्पीकर सर त्यांनी इको सेन्सिटीव झोन स्टडी करूंक ना, त्यांनी पळोवंक ना. त्यांनी एकदा जाय जाल्यार इको सेन्सिटीव झोन, कारण काणकोण तुमकां खबर आसा, सांग्यार तेका खबर आसा. स्पीकर सर हांवें स्टडी करूंक ना. राजेंद्र केरकर सर जो सगळे आमी मानता तेका, ताणें सर हे स्टडी करूंक ना आनी ताणें बिश्तें म्हणलें. स्पीकर इको सेन्सिटिव्ह झोन जे आसा ना हाजो तूं अभ्यास करचो. खरें आमकां जे पूर्ण आमकां जे त्रास जाता तो जी नांवां घेता सगळ्या एनवायरमेंटलिस्टांक ड्यू रिस्पेक्ट. आमकां राज्य आनी लोकांचोय विचार करचो पडटा. फक्त एनवायरमेंटाचो विचार करूनच जायना, आमकां सगळ्यांचो विचार करूनय बी हे राज्य चलोवचें पडटा. त्या खातीर स्पीकर सर शेवटी आमकां आमी जे कन्सिडर करपाक जाय सायंटिफीक तेंच्यांनी कितें म्हटलां ते बाकीच्यो सगळ्यो गजाली ज्यो कितें आसा त्यो आमी कन्सिडर करपाक तयार आसा स्पीकर सर. स्पीकर सर हे रॉंग. एनवायरमेंट तो म्हणटा मागीर, पयलीं म्हणटा सगळें राजकारण सगळें सेटलमेंट हे पयलें. आय थिंक एनवायरमेंट इज फर्स्ट. जोरी तोरी वायल्ड लायफ सेंच्युरी प्रोटेक्ट जाली जाल्यारूच लोक उरतलो, नाजाल्यार हे सगळे चेंज जातले लोकूय वयतलो. स्पीकर सर हे सगळे सेटलमेंट सेपरेट करून म्हाका दिसता स्पीकर सर हे आज एक्सेप्ट करपा जाय आनी सांगपा जाय.
सगळे करून कर म्हणलें. आय हॅव नॉट सेड दॅट लोकां एक त्रास जावपा जाय म्हूण. लोकां माग कर, म्हादई वायल्ड लायफ एटलीस्ट सेंच्युरी टेक अ रेजोल्यूशन म्हादई दॅट यू आर वायल्ड लायफ रेडी टू डू सेंच्युरी इट. डिक्लेअर्ड आसा. म्हादई वायल्ड लायफ सेंच्युरी डिक्लेअर्ड आसा. महावीर वायल्ड लायफ सेंच्युरी डिक्लेअर्ड आय आसा. एम नॉट टॉकिंग अबाउट मादई बोंडला वायल्ड लायफ सेंच्युरी. आय एम टॉकिंग अबाउट ऐकून घे, ऐकून घे, मातसो. टायगर रिझर्व जरी तर तुवें नोटिफाय केलें जाल्यार इट वील हेल्प अस इन कोर्ट. अरे त्यात आमकां वायल्ड लायफ सेंच्युरीन लोक रावता पळय न्ही ते शिफ्ट जा म्हटल्यारूय जायना अजून. आमी शिफ्ट करपाक तयार आहा. तेय लोक अजून शिफ्ट जायना. तांकां पयलीं आमकां वायल्ड लायफ सेंच्युरींतल्यान शिफ्ट बऱ्या जाग्याचेर करपाची तयारी आमची. Speaker, sir, पुस्तकाचेर बरयलां हांवें. we have moved 5 amendments to this motion. Speaker, sir, Mukhil Mantri, for the Honorable Chief Minister. स्पीकर सर एकूच मिनिट स्पीकर सर त्या दिसा तुम्ही एक कॉमेंट केलो चीफ मिनिस्टर हे सगळे एजिटेट बिडेट केला आणि कांयच केलें ना म्हणून म्हादय खातीर. इसी जेन्ना दिली तेन्ना एक एजिटेशन जालें. म्हाका आतां मुरवोन खोटो असो दोळ्या फुडें दिसता म्हणून विसरूंक जालें ना. आमी रस्ता रोको केलो थंय हाजे ब्रिजाचेर आनी दोगांकूय आमकां अरेस्ट केलें. केस चालू आहा तोय आहा तातूंत. आतां तो त्या सायडीन आहा. ताणें जें कितें उलयल्लें पळय तें जर हांवें रिपीट केलें हांव कितलो लायट. ताणें सारकें पेजाद उलयल्लें इलेक्शना पयलीं मातशें हें इलेक्शन जावचे पयलीं ताणें अशें म्हणिल्लें स्पीकर सर हो कदेला हांव परत खातीर एकदा आनी सांगता म्हादय विशीं ना आतां लावया न्ही, सिरियस विशय जो आहा पळय न्ही. याद करता हांव तुका उगीच. स्पीकर सर परत एकदा सिरियस विशय जो आहा पळय न्ही स्पीकर सर सामको सिरियस हो. याद करपाक की हांव हे सायडीन आहा म्हूण तूं म्हजेर मारता. तुजे बरोबर आसा ताणें कितें उलयलें तें मातशें पळय रातचें. आनी मागीर सांग म्हाका. बरें स्पीकर सर फायनली एक डेडलाईन दिवची. हाऊस कमिटी जो तो तू काटा. इफ यू वॉन्ट अस टू बी पार्ट ऑफ द हाऊस कमिटी देन यू हॅव टू गिव अ डेडलाईन. डीपीआर कितल्या दिसांनी तू विड्रॉ करपाक शकतलो. उमकी दिसांनी तू जर तर करपाक शकतलो जाल्यार आय थिंक वी शूड ऑल बी पार्ट ऑफ द हाऊस कमिटी एज लॉंग एज अदर्स स्पीकर अग्री सर ऑल्सो. स्पीकर सर तेका रूल सांग. हाऊस कमिटी काडपा खातीर आनी बाकीच्या हेच्या खातीर काय नसता. ती तुमी हांव तांकां कोणाक तुमी 10 मिनटां घालता सगळ्या हाचेर. Speaker, sir, 15 मिनटां वाडे. ताका दुखता ते येताले येवन. एक मिनिट सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांनी वाडयता. Speaker, sir, Honorable Chief Minister, हांव एक रिक्वेस्ट करता की तेणें एक टायम फ्रेम दिचें. हाऊ लॉंग पयलीं आयला मागीर Speaker, sir, इलेक्शनाचे पयलीं. House committee is okay, but now how long will this take? Because I think you need to be transparent. Tell the people, 1 म्हयनो लागतलो, 2 म्हयनो लागतले. कर्नाटका इलेक्शन हाटल्यान DPR विड्रॉ जातले हें तेणें सांगचें. हें लोकांक सांगचें आनी जे होम मिनिस्टरान सांगलां तें सांगचें आमकां. तें पब्लीक प्लॅटफॉर्माचेर घायल्लां. हांव फोटो आहा हेजेर म्हाका दिसता पयलें मुखेलमंत्रीन सांगचें. होम मिनिस्टरान कितें सांगलां तें वॉट अश्युरन्स हॅज बीन गिवन. स्पीकर सर हांव परत एकदा सांगता होम मिनिस्टराक आमचें डेलिगेशन मेळ्ळें आनी आमी सिरियसली होम मिनिस्टराच्या समोर विशयी केला. गोंयचेर खंयच्याच पद्दतीत अन्याय जावचो ना. म्हादईच्या उदकाच्या बाबतीत गोंयचेर अन्याय जावचो ना हें परत रिपीट करता. आनी होम मिनिस्टरान आमकां त्या पद्दतीत उत्तरूय दिलां की ह्या बाबतीत केन्नाच अन्याय जो आसा हो गोंयचेर जावपाक दिवचो ना म्हणून. टायम फ्रेम हाऊ लॉंग. स्पीकर सर होम मिनिस्टर न्याय आणि अन्याय कसो दिवंक शकता हातूंत. हाऊ लॉंग म्हाका एक म्हणजे कळपा जाय होम मिनिस्टराचे ह्या हातून रोल कितें. इंटरस्टेट डिपार्टमेंट इंटरस्टेट खंयचे इश्यूज जे आसता डिस्प्यूट हे होम मिनिस्टरा कडेन रिजॉल्व केले वता. स्पीकर सर कर्नाटकान महाराष्ट्राच्यो बसी बंद केल्यो. फडणवीसान कोणा म्हऱ्या गेले थंय तांचें एज्युकेशन चालू आहा. इलेक्शन जिखपा खातीर सगळी तरेची सगळी तियात्रां करतात. आमकां कॉन्क्रीट लिगल सीएमान कितें म्हणलें टेक्निकल लिगल पॉलिटिकल सोल्युशनां जाय. हातून होम मिनिस्टराची मिटींग आनी ताका सांगलें तुका ताणें बेसिकली वे फॉरवर्ड दिल्या पॉलिटिकली. आमी ह्या सायडीन नोटिफाय करता त्या सायडीन तूं कोर्टान वच. तूं आमकां बरे भशेन भाशण दिवन कोर्टान व्हरता. कोर्टान न्याय मेळपाना. जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनायड हें जावपाचें आहा हें आमकां दिसता. येस some few points. Speaker sir, I म्हणलें जे रिपोर्ट मागतले आमी we cannot afford nary to get reports. We have to put some foreign agencies. The report म्हणतो cannot be it should be that it is not managed.
सेकंड थिंग जेन्ना अरे तू संपाना ते स्पीकर सर मादे मॉनिटरिंग कमिटी पडे हा ते ज्युरिडिक्शन पडे हा तेजे स्पीकर सर आयक चीफ मिनिस्टर आयक जे पण ज्युरिडिक्शन हा तेजे सपोज बेसिन इज केप्ट रायट अप टू गोवा कितें परमिशन घेवपाक खाली तांकां वयचें पडटलें लायक फॉर एग्जाम्पल आतां एमपीटी लागून एमपीटी वॉट इज हॅपनिंग तें ज्युरिडिक्शन गायलें आयक दिस इज अ सिरियस इशू जो पडे तेंगे नोटिफाय जातलो मॉनिटरिंग कमिटीचो ज्युरिडिक्शन इट हॅज टू बी व्हेरी केअरफुली सीन वाय आय एम टेलिंग यू कित्याक सांगता राव विजयराव वॉट हॅज हॅपन इज हाल पोर्ट्रस्टा भाशेन लिमिट्स जातले तेज्यो कितें करपाक आमकां परमिशन घेवपाक पडटलें आमकां जरी तर उदो आसा तर आमकां कॅचमेंट पीच सो कितें आमकां कॉफर डॅम्स घालूंक पडटले आमकां तेंगा परमिशन घेवपाक पडटलें सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफूल मॉनिटरिंग कमिटीचे राव आयक मॉनिटरिंग कमिटीचे 3 मेंबर ऑफ द सेंटर आयक 3 members are from the center. One has to be an expert. Just members from the center cannot be. We have to stress for it. Because halki zatale 3 members from there, one Karnataka, one member from Karnataka, we are in the minority. Anxiety zatale. Speaker sir, one second. Speaker sir, second part of it, halki zatale. So one member from the committee, one should be a retired judge. Something should be done in that monitoring committee. Speaker sir, no, Ramashra, Speaker sir. तू आता अख्ख्या इंडियाचो कायदोच बदल म्हणटा अख्ख्या इंडियाचो कायदो कंट्रोलिंग द ऑल द रिवर इश्यूज अँड प्रॉब्लेम No, I'm not saying kaidolai. Because sir, this is a monitoring committee of Madai. I'm not saying sogla kaidolai. Speaker sir, it is any tribunal form काय त्याची ऑथॉरिटी फॉर्म जी जाता पळय न्ही ऑलवेज जो मेन 3 मेंबर जे उरता हे केंद्र सरकाराचे उरतात आणि बाकीच्यो स्टेट्स असतात ताका एक रिप्रेझेंटेशन मेळटा आता पर्यंत ज्यांचे ऑथॉरिटी फॉर्म जाल्या तो पर्यंत तशेंच आसा म्हाका दिसता कर्नाटक आंध्र प्रदेश हांच्या मदली सुद्धा ऑथॉरिटी तशाच पद्दतीत आसा स्पीकर सर एकूच क्वेश्चन की ऑथॉरिटी जाली अशें दर्या ऑथॉरिटी जाली आनी ऑथॉरिटीन डिसिजन दिलें कितें दिलें बरें दिलें वायट दिलें that is binding that cannot be then further challenged in the courts. I'm just asking you whether you can challenge the authority's decision in future. Yes. Once again in the Supreme Court. Can you or it is not? Yes, we can. Because sir, माचे check करा. ना check केला. माचे check करा. check केला. सुप्रीम कोर्टातले डिसिजन आमकां सुप्रीम कोर्टातली केस खंयसरूच म्हणून तुका सांगलें आमी सबजेक्टेड टू द सुप्रीम कोर्ट डिसिजन म्हणजे आमी म्हटलां की मादळी ट्रिब्युनल ऑथॉरिटी फॉर्म कर म्हणून सबजेक्टेड म्हणजे फाल्यां सकाळी सुप्रीम कोर्टान जर म्हटलें हेंच्यांनी मादळी ट्रिब्युनल अवॉर्डात जर दिला तो मान्य ना जाल्यार ताका 3.9 आउट ऑफ व्हरोंक मेळचें ना सुप्रीम कोर्ट मागीर निर्णय दिता पळय न्ही तो लागू जातलो Only one thing. There are a report. I have said that jurisdiction itasana full light ni only that part. But huitori it has to be paid attention. Stress has to be made. Stress has to be given so that jurisdiction they ani kit जायना am permission घेवपा my thing was na जावपा. And the last part is report पडे hai am घेतासतना we have to use some foreign agencies. We cannot trust these people. कित्याक they are managed. हुइतरी कर्नाटका तेजे pressure घालता. So we have to take care of these things. I am bringing out some important issues as far as our interest is concerned. Yes, Dalai. Because हांव मागता मुखेलमंत्रीक जे अमेंडमेंट आमी घातला लास्ट एक आमी घातला की you all should resolve that all 40 should resign within a particular framework. उमको time let us resolve that otherwise we are prepared. आम घातला दिला तिगायनी साइन मान दिला. सो आदी भाशा ते टाइम फ्रेम म्हणटा ती थाराय आनी सुरू कर तुजे कडल्यान राजीनाम दिवपाचें time frame to withdraw the DPR. Speaker sir, I'm talking about the Speaker time sir. frame to withdraw the DPR. Speaker sir, Dealing to which we have to all resign. Speaker Let us sir, create माननीय this विरोधी पक्ष constitutional नेते- crisis. माननीय विरोधी पक्ष नेत्याक हांव ते परत आतां- एकदा रिक्वेस्ट करता खंयसरूच आमकां ह्या विशयाचेर फकाणां गेल्ली नाका हांव परत एकदा सांगता फकाणा न्हू आम बुरोय हांव रिक्वेस्ट करता तुका कसली फकाणा ही परत एकदा रिक्वेस्ट करता हांव ह्या विशयाचेर म्हाका फकाणां गेल्ली नाका सिरियसली आमी हाऊस कमिटी काडपाक तयार जाल्या ओके अंडर द लिडरशीप ऑफ सुभाष शिरोडकर सगळे जितके पार्टीचे प्रत्येक एक रिप्रेझेंटेटिव्ह तुमच्या पार्टींतल्यान ॲडव्होकेट काल्लूस बाब आसुनी म्हाका दिसता बाकीचे त्यांच्या सगळ्यांचो एक आसतलो आमच्याय पार्टींतल्यान बाकीचे मेंबर आसतले स्पीकर डिक्लेअर करून हेज्या उपरांत ओके
आम्ही वचपाचे ओके हांव कसं हे टाइम बाउंड एक करी मिनिट. कितले कितले म्हयने लागतलो 1 म्हयनो 2 म्हयनो कर्नाटका इलेक्शना फाटल्यान सांगचे आमकां स्पीकर सर आम्ही जाता तितके बेगीन इतले बेगीन हांव सांगता स्पीकर सर परत एकदा हाऊस कमिटी हांव डिक्लेअर करता हेडेड बाय म्हणजे चेअरमॅन ऑफ द हाऊस कमिटी श्री सुभाष शिरोडकर मिनिस्टर फॉर वॉटर रिसोर्स WRD ॲडव्होकेट काल्लूस बाप फेरेरा परेरा विजय सरदेसाय वेंझी ताज्या उपरांत विरेश बोरकार डॉक्टर चंद्रकांत शेटये ताज्या उपरांत रिजिनाल्ड एलेक्स डॉक्टर दिव्या राणे डॉक्टर गणेश गांवकर प्रेमेंद्र शेट जीत आरोलकर अँड मायकल लोबो मायकल लोबो मेन हा हे डायव्हर्जन मेन इन्वॉल्ड हा तो जालें न्ही खरें हांव तुका स्पीकर सर म्हाका दिसता हाऊस कमिटी आमी डिक्लेअर केली आता तरी आमी सगळे जाण हे एकमत जावया आणि निश्चित रित्या स्पीकर सर म्हाका दिसता आमी रिझोल्युशन जे घेतला ते केंद्र सरकारा कडेन धाडून परत एकदा स्पीकर आमी सर सगळेजाण आमचो एक डिसेंट आहा की टाइम बाउंड विड्रॉवल ऑफ DPR जावपा जाय कितलो एक मिनिट रिस्पॉन्सिबिलिटी घेवपा जाय जय बाप एक बसून घ्या म्हाका दिसता जो संवेदनशील विशय म्हणजे ज्या संवेदनशील विशयाची चर्चा सभागृहांत जावची आणि अपेक्षा आशिल्ली म्हाका 12 पर्यंत चलतलो काय म्हण दिसतालो म्हाका कारण कांय जाण म्हणटाले एक दीस फूल डे मागची तरी आसा म्हणल्यार हांव कितलो वेळ लेट जालो चलयतलो आज ह्या संवेदनशील विशयाचेर जे तुमी ज्यो तुमच्या भावना व्यक्त केल्या ते तुमचेच न्ही तुमी त्या भागांतले सगळे प्रतिनिधी त्यामुळे तुमच्याय थंयच्या लोकांच्यो संवेदना तुमी हांगा मांडल्या अशें धरून व्हरता चर्चा खूब जाल्या आणि चर्चा करता आसतना आरोप प्रत्यारोप जाले जे आरोप प्रत्यारोप जाले जाल्यार सुद्दां ते सकारात्मक हाचे खातीर म्हाका दिसता सरकारांचे मुख्यमंत्री किंवा आमदार मंत्री हाणें रिप्लाय दिवपाचो प्रयत्न केलो आणि आमी सगळ्यांनी एकमताचेर आयले की हाऊस कमिटी ह्या डिक्लेअर जाल्या आणि त्या हाऊस कमिटीच्या माध्यमांतल्यान म्हाका दिसता जो संवेदनशील विशय आसा तो केवळ एका पार्टीचो न्ही तो आमच्या सगळ्या गोंयकारांचो आमच्या अस्तित्वाचो प्रश्न आसा असो धरून आमी सगळ्यांनी त्या विशया कडेन गांभीर्यान पळोवचें अशी म्हाजी विनंती आसा म्हाका दिसता ह्या विशया कडेन कोणीच राजकारण करचें न्ही हो विशय आमी आमच्या अस्तित्वाची लढाई आसा आणि तो विशय इतले गंभीर आमी घेवया आज आमी सभागृहांतल्यान भायर वतले आमी त्यामुळे जी कमिटी काडला ह्या कमिटीच्या माध्यमांतल्यान अत्यंत म्हणजे जे विशय जे अजूनही आमी चर्चा करूं येता चर्चेंतल्यान आनी तो फुडें वचूंक शकता आणि त्यामुळे तो विशय तितल्याच गंभीरतेन तुमी घेतले अशी अपेक्षा हांव तुमचे कडेन विनंती करता तुम्ही परत एकदा तुम्ही सगळे ह्या विशया कडेन न राजकारण करता आसतना हो विशय अत्यंत गंभीरपणे घेतले अशी विनंती तुमकां सगळ्यांक करता अजून उरला एकूच मिनिट स्पीकर सर आमचो एकूच हातून हे आक्षेप आसा कमिटी जावची आमकांय तुमी रिप्रेझेंटेशन दिलां सगळें बरें आहा पूण मेन मुद्दो कितें आहा कमिटीन डिसिजन घेतलें म्हणून DPR विड्रॉ जायना DPR विड्रॉ करपाक राजकारण जायच पॉलिटिकल वील जाय हें पॉलिटिकल वील आमचे कडच्यान कांय कोताक येना तें आमी थंय गेल्यार आमकां कोण खायना थंय कित्याक आमी त्या पक्षान ना जो पक्ष रुलींग आहा आनी जाचो मुखेलमंत्री आहा ताणें रिस्पॉन्सिबिलिटी घेवंकूच जाय वा DPR विड्रॉ करपाची ताका एक मिनिट सगळे तरेचो सपोर्ट कमिटी म्हणून आमचे मतदारसंघाचे आमी लोकप्रतिनिधी म्हणून तो सपोर्ट आमी दिवपाक तयार आहा पूण ताका एक टायम बाउंड इश्यू तो जावंकूच जाय दर तें ओपन एंडेड दवरलें ताजो अर्थ कांय जावचो ना आनी आमी एक मानून घेवंक जाय की गोंय म्हणटा तें धाकटें जाता आमकां राजकीय पूल दिल्लीन आमकां ना म्हणून वी आर मेड टू सफर सो हे आमी देर शूड बी युनॅनिमिटी इन दीस वॉट एवर सेड एंड डन 2 MPs वर्सीस 28 आमकां व्हॅल्यू नासता सो जंय आमी चिमटो काडूंक जाय थंय आमी सगळे एक जावन चिमटो काडूंक जाय ताजे खातीर आमकां टायम बाउंड हें करूंक जाय मुखेलमंत्र्यान टायम बाउंड मातशें हाजेर उलोवचें तो अवॉयड करता स्पीकर सर
सरकाराचो मुखेली ह्या नात्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीचे आमचेच सरकार आसा आणि निश्चितरित्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्या वतीन आमी आमच्या केंद्रातली लिडरशिपी कडेन हो विशय टायम टू टायम मांडून आमी जे रिझोल्युशन पास केलां तें रिझोल्युशन गोंया खातीर म्हादई खातीर म्हणजे तेणी म्हटलां टायम बाउंड पण हांव जाता तितके बेगीन स्पीकर सर हांव स्पेसिफीक टायम न सांगता पण इतकी गजाल निश्चित आसा की गोंयचेर अन्याय जावचो ना आनी म्हादईचें संवर्धन करपा खातीर आमी सगळे जाण एकसंध आसतले सरकारात आसा ते पक्षात आसा ते किंवा हावजान आसतले सगळे मेंबर आमच्या बरोबर रावत जाल्यार म्हाका दिसता आनिकूय बी बेगीन आमी हो विशय सोडोवपाक शकतले निश्चितरित्या तुमची सगळ्यांची मदत लागतली हाज्याय फुडें तुम्ही सगळे जाण आयज जशे सोपयता आसतना जो विशय तुम्ही मांडला खरोखरच हांव एप्रिशिएट करता हाज्या वयलें राजकारण बंद करुया आनी आमी सगळे जाण एकसंध जावया इतकेच परत एकदा हांव रिपीट करता. येस. आता हांव थाराव सभागृहाच्या मतदानात घालता जांकां तें मान्य आसा तेणें हय म्हणचें जांकां मान्य ना ताणें ना म्हणचें. हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें हय म्हणटाचें म्हणणें मान्य जालें. थाराव एकमतान मंजूर जालो न्ही. डिव्हिजन मागता मागीर येस. एक मिनिट. 22-24 वर्सां खातीर वेगवेगळ्या समितीच्यो वांगड्याची नेमणूक करता. वाचता लक्षांत दवरात मातशें. पॅनल ऑफ प्रिजायडिंग मेंबर्स श्री गणेश गांवकर, श्रीमती जेनिफर मनसेरात, अलेक्स लॉरेन्स, अलेक्स सिकेरा. बिझनेस एडवायझरी कमिटी स्पीकर चीफ मिनिस्टर, डेप्युटी स्पीकर, लीडर ऑफ ऑपोजिशन, मिनिस्टर फॉर लेगसी अफेअर्स श्री रामकिशन दवळीकर, विजय सरदेसाय, वेन्झी वेगस, विरेश बोरकर. पब्लिक अकाउंट कमिटी आल्तन डिकोसा, गणेश गांवकर, उल्हास सोयकर, जेनिफर मनसरात, केदार नायक, क्रूज सिल्वा, विरेश बोरकर. कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग श्री युरिया लेमाव, श्री प्रवीण आर्लेकर, प्रमेन शेठ, उल्हास सोयकर, जीत आरोलकर, क्रूज सिल्वा, विरेश बोरकर. एस्टिमेट कमिटी श्री दिगंबर कामत, उल्हास सोयकर, जीत आरोलकर, प्रेमेन शेठ, वेन्झी वेगस, मायकल लोबो, कार्लोस फेरेरा. प्रिविलेज कमिटी डेप्युटी स्पीकर गणेश गांवकर, उल्हास सोयकर, अलेक्स सिकेरा, दिलाया लोबो, क्रूज सिल्वा, जीत आरोलकर. कमिटी वन डेलिगेटेड लेजिस्लेशन दिव्या राणी, अंतोनियो वाज, जीत आरोलकर, विजय सरदेसाय, अल्टोन डिकोस्ता, राजेश फळदेसाय, दिलाया लोबो. बजेट कमिटी श्री गणेश गांवकर, जेनिफर मनसरात, कार्लोस फेरेरा, कृष्णा साळकर, अलेक्स सिकेरा, मायकल लोबो, संकल्प आमोणकर, वेन्झी वेगस, विरेश बोरकर, चंद्रकांत शेट्टे, अंतोनियो वाज. सभागृहाचे कामकाज आणि 15 मिनिटांनी वाडयता. अंतोनियो वाज आणि राजेश फळदेसाय. कमिटी वन गव्हर्मेंट अश्युरन्स अलेक्स लॉरेन्स, जेनिफर मनसरात, दिव्या राणी, दिलाया लोबो, अंतोनियो वाज, विरेश बोरकर, प्रवीण आर्लेकर. रूल्स कमिटी स्पीकर चीफ मिनिस्टर, डेप्युटी स्पीकर, लीडर ऑफ ऑपोजिशन, मिनिस्टर फॉर लेगसी अफेअर्स रामकृष्ण दवळीकर, विजय सरदेसाय, वेन्झी वेगस, विरेश बोरकर. कमिटी ऑन पिटिशन प्रवीण शेठ, उल्हास सोयकर, चंद्रकांत शेट्टे, क्रूज सिल्वा, अल्टन डिकोस्ता, रुरल फर्नांडीस, मायकल लोबो. लायब्ररी कमिटी कृष्णा साळकर, केदार नायक, संकल्प आमोणकर, कार्लोस फेरेरा. चेअरमॅन फर्स्ट हा तो चेअरमॅन म्हणून डिक्लेअर कर. कोण पहिले नाव घेतलं पहिले फर्स्ट नाव आसा न्ही. बिझनेस एडवायझरी कमिटी स्पीकर चेअरमॅन. पब्लिक अकाउंट कमिटी चेअरमॅन अल्टोन डिकोस्ता. कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग चेअरमॅन युरिया लेमाव. एस्टिमेट कमिटी श्री दिगंबर कामत चेअरमॅन.
Privilege Committee, Chairman, Deputy Speaker, Committee on Delegate Legislation, Shrimati Divya Rane, Chairman, Budget Committee, Ganesh Gaonkar, Chairman, Committee on Government Assurance, Alex Lawrence, Chairman, Rules Committee, Speaker, Chairman, Committee on Petition, Premin Sheth, Chairman, Library Committee, Krishna Sarkar, Chairman. Samaro Koreani? Yes. Yes, sir. काय नाही समारोप करूया. माननीय सभासद, आम्ही 16 जानेवारी 2023 या तारखेक सुरू झालेल्या गोय राज्याच्या 8व्या विधानसभेचे 3रे अधिवेशन सोपयतात. हे अधिवेशन माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या सुरू झाले, ज्या उपरांत माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलाचेर दवरली. श्री प्रेमीन शेठ हांणी म्हणिल्ल्या आणि श्री केदार नायक आणि श्री राजेश फळदेसाय हांणी अनुमोदन दिल्ल्या प्रस्तावाचेर सभागृहात माननीय राज्यपालांच्या तांणी 16 जानेवारी 2020 तारखेक केल्ल्या अभिभाषणांत पासत तांचे उपकार मानले. उपकाराच्या प्रस्तावाक वांगडा दुरुस्ती प्रस्ताव आयिल्ले आणि ताजेर भासाभास जाली. ते उपरांत दुरुस्ती प्रस्ताव मतदानात घातले आणि ते न्हयकारले आणि राज्यपालांच्या अभिभाषणांत वयल्या उपकार मानुपी ठरावाचेर भासाभास आणि मतदान जावन तो प्रस्ताव मानून घेतले. या अधिवेशनात मजगती 134 तारांकीत प्रश्नाच्यो पूर्व सुचोवणी आणि 475 तारांकीत प्रश्नाच्यो पूर्व सुचोवणी आयिल्ल्यो, अतारांकीत प्रश्नाच्यो पूर्व सुचोवणी आयिल्ल्यो. हातूंतल्यो 119 तारांकीत प्रश्न मानून घेतले आणि 15 तारांकीत प्रश्न तोंडी जाप दिली. कामकाज सल्लागार समितीचो पयलो अहवाल 2020-23 सभागृहात सादर केले. प्रस्ताव मतदानाक घातले आणि सभागृहात ते मानून घेतले. ते भायर 18 शोक प्रस्ताव आणि 20 अभिनंदनाचे प्रस्ताव सभागृहात एकमतान मानून घेतले. या भायर 156 कागदपत्रां सभागृहाच्या पटलाचेर दवरली, जातून 58 अधिसूचना आयल्यो. या अधिवेशनात भौशीक महत्वाच्यो ताकदीच्यो प्रश्न, जातूंतल्यान सभागृहाच्या वागण्याची आपल्या लोकशायेच्या जनादेशाक जागोवन वेगवेगळ्या संसदीय सभांचो वापर करून सभागृहाचेर लक्ष वळून घेवपी या अधिवेशनात 6 लक्षवेधी सूचन्यो आणि 31 शून्यकाळाचे उल्लेख केले. वित्तीय कामकाजाच्या संदर्भात 2022 ते 2023 दुसरो गट अनुदानीत पुरवण्यो मागण्यो सादर केल्यो. ताजेर भासाभास केली, मतदान जालें आणि ते सभागृहात मानून घेतले आणि ताका जोडून गोंय विनियोग विधेयक 2023 सादर केलें, विचारान घेतले आणि ते मानून घेतले. 12 सरकारी विधेयकां सभागृहात संमत केली, 2 सरकारी थाराव मानून घेतले. निमणे कडेन हांव माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सगळ्या मंत्र्यांचे, विरोधी पक्ष फुडारी श्री युरिया लेमांव, माननीय उपसभापती श्री जोशुआ डिसुजा, सभागृहाचे सगळे माननीय वांगडी हांचे उपकार मानता. तशेंच सचिव, विधिमंडळ सचिवालयाचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, मुख्य सचिव आणि तांचे अधिकारी, खात्याचे सगळे अधिकारी, प्रसार माध्यमां, सगळे संसदी आणि हे अधिवेशन यशस्वी करूंक सक्षमपणान आदार दिल्ले सगळ्यांचे उपकार हांव मानता. राष्ट्रीय उबे रावता.